नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायवर पण आहे. आज 21 जून 2025 इंटरनॅशनल योगा डे आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला योग कॅन्सर पेशंटच्या जीवनामध्ये काय बदल करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. माझं कॅन्सर डायग्नोसिस होण्याच्या आधीपासूनच मी प्राणायाम, मेडिटेशन, योगासनं हे रेग्युलरली करत होते. त्यामुळं जेव्हा माझं डायग्नोसिस झालं, मी मेंटली आणि फिजिकली फिट होते. माझी कॅन्सरची जर्नी त्यामुळे खूप सोपी झाली. कॅन्सरचे ट्रीटमेंट चालू असताना खूप काही सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सल्ला असतो की योगा करा, मेडिटेशन करा आणि प्राणायाम करा. आता ज्यांनी कधी प्राणायाम किंवा योगासनं, मेडिटेशन केलेलं नाही आहे, त्यांनी काय करावं? बरं, त्यांची अशी कंडिशन पण नसते की एखाद्या क्लासेस जॉईन करा आणि करा. अशासाठी मी तुम्हाला काही टिप्स घेऊन आलेली आहे. त्यांनी आधी कधी आपल्या आयुष्यामध्ये योगा ट्राय पण केला नसेल, तरीसुद्धा त्यांना योगापासून नक्की फायदा मिळेल. तर सुरुवातीला जाणून घ्या, योग म्हणजे काय? शरीर आणि मनाचं बॅलन्स करणं म्हणजे योगा. म्हणजे कितीतरी वेळेस असं होतं की आपण एखादी कृती करतोय, पण आपलं माइंड त्याच्यासोबत संलग्न नसतं. म्हणजे आपण समजा भाजी करतोय किंवा पोळ्या लाटतोय, आपण दुसरंच काहीतरी विचार करत असतो. त्यावेळेस काय होतं? पोळ्या करपतात किंवा कच्च्या राहतात. कॅन्सरचं डायग्नोसिस झाल्यानंतर भरपूर काही निगेटिव्हिटी आपल्या मनात येते आणि आपल्याला भरपूर सल्ले पण मिळत असतात आणि अशामुळं काय होतं की आपलं मन खूप डिस्टर्ब झालेलं असतं. अशा वेळेस एखादा चांगला निर्णय घ्यावं किंवा पॉझिटिव्ह राहणं हे खूप अवघड आहे. हां, असे कोणी सल्ले देऊ शकतात की नाऊ यू हॅव टू बी व्हेरी स्ट्राँग, पॉझिटिव्ह तू राहायला पाहिजेत. पण नुसतं पॉझिटिव्ह राहा म्हणून कोणी पॉझिटिव्ह राहू शकतं का? नाही. कारण मनामध्ये एवढं द्वंद्व चालू आहे, खूप थॉट्स चालू आहेत. अशा वेळेस जर कोणाला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल, तर त्यांनी काय करावं? मी तुम्हाला एक सांगते. आपण जे विचार करत असतो, ते एवढ्या स्पीडीली विचार करतो, की त्याचं प्रोसेसिंग करता करता आपलं ब्रेन, आपलं मन एकदम थकून जातं, फटीग होतं, एक्झॉस्ट होतं. अशा वेळेस आपल्याला मेडिटेशन मदतीला येतं. आता मेडिटेशन म्हणजे पद्मासनामध्ये बसा आणि ओम चॅन्टिंग करा वगैरे वगैरे. हे एक टाईप ऑफ मेडिटेशन आहे आणि युज्युअली हे सगळेजण प्रॅक्टिस करतात. कॅन्सर पेशंटसाठी मी तुम्हाला हे सांगू शकते की जर जमिनीवर बसू शकत नसाल, तर तुम्ही चेअरवर बसू शकता. इव्हन तुम्ही झोपूनसुद्धा तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुम्हाला ओम चॅन्टिंग करता येत नसेल, तर म्युझिक लावून ते सुद्धा तुम्ही फक्त ऐकू शकता. तर हे एक प्रकारचं मेडिटेशन झालं. आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं मेडिटेशन सांगते. तुम्हाला काही हॉबीज असतील, ड्रॉइंग आहे, कढाई बुनाई आहे, एखादी पाककृती आहे, गार्डनिंग आहे, म्युझिक वाजवणं आहे, सिंगिंग आहे. जे तुम्हाला आवडतंय आणि ते करण्यामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता, ते नक्की करा. यामुळं काय होतं की तुम्हाला जे सफरिंग आहे, तुम्हाला जो त्रास आहे, त्यापासून थोडं काय होईना तुम्ही दूर जाऊ शकता आणि त्यावेळेस तो मोमेंट तुम्ही एन्जॉय करता. म्हणजे तुम्ही काय करताय? मेडिटेशन करताय. मेडिटेशन करणं म्हणजे वर्तमानात जगणं. आपण एकतर भूतकाळात जगतो, नाहीतर भविष्यात काळात जगतो. मी तर खूप फिट होते, मी खूप व्यायाम करत होते, चांगली डाएट घेत होते, मग मला कॅन्सर झाला. किंवा माहीत नाही, मी घरचा करता धरता आहे, आता माझ्या फॅमिलीचं कसं होईल किंवा मी ह्याच्यातून जगेल की नाही, हा भविष्यकाळाचा विचार झाला. तुम्हाला वर्तमानकाळाचा विचार करायला पाहिजे की हो, माझं कॅन्सर डायग्नोसिस झालं आहे, आता मी काय करायला पाहिजे? आहारामध्ये, इतर काही गोष्टीमध्ये काय बदल करायला पाहिजे किंवा मी कुठल्या डॉक्टरला भेटलं पाहिजे, कुठली ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे, कुठले इन्व्हेस्टिगेशन चालू करायला पाहिजेत, हा थॉट तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि मेडिटेशननी हे पॉसिबल होतं. तुम्ही जेव्हा वर्तमान काळाचा क्षण जगताय, तेव्हा तुम्ही भूतकाळाचं आणि भविष्यकाळाचं जे ओझं तुमच्या डोक्यावर असतं, ते तुमच्यावर नसतं. त्यामुळं तुमचा ब्रेन फटीग होत नाही. तो थॉट प्रोसेस चांगलं करतो आणि तुम्हाला एक योग्य डिसिजन घेण्याची जी क्षमता आहे, ती तुमच्यामध्ये निर्माण होते. तुम्ही नदीचं पात्र बघितलं असेल.
तुम्ही त्याच्यामध्ये जर खडे टाकत गेलात तर ते नदीचं पात्र शांत राहत नाही, त्याच्यामध्ये एक प्रकारची खळबळ तयार होते. तसंच आपल्या मनामध्ये पण खूप खळबळ झालेली असते आणि ही खळबळ मेडिटेशनने दूर होते. आता आपण दुसरा जो प्रकार आहे प्राणायाम, त्याच्याकडे बघूया. प्राणायाममध्ये युजली जे नॉर्मल साधं प्राणायाम असतं ते म्हणजे तुम्ही श्वास आतमध्ये घ्यायचा, थोडासा होल्ड करायचा आणि श्वास परत सोडून द्यायचा. म्हणजे उजव्या नाकपुडीने घ्या, डाव्या नाकपुडीने सोडा, किंवा डाव्या नाकपुडीने घ्या, उजव्या नाकपुडीने सोडा. असे त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. पण जर तुम्हाला तुमची सर्जरी झाली असेल किंवा तुम्हाला थकवा असेल आणि तुम्ही हे करू शकत नसाल किंवा ॲडवाईस केलं नसेल, तर तुम्ही फक्त शांत बसून आरामात जसा आपण श्वास घेतो तसा असा श्वास घ्यायचा आरामात आणि दीर्घ श्वास सोडायचा. म्हणजे जे एक्झेल आहे, श्वास सोडण्याची प्रक्रिया आहे, ती खूप वेळ करायची. जसं असं केल्यामुळं काय होतं की अतिविचाराने आपल्या ब्रेनमध्ये एक फॉग तयार झालेला असतो CO2मुळे वगैरे, तो कमी होतो. अजून मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छिते की किमोथेरपी झाल्यानंतर 24 ते 48 तासामध्ये आपल्या ब्रेनला किमो फॉग होतो किंवा त्याला किमो ब्रेन पण असलं म्हणलं जातं. कारण हे एकदम हायली टॉक्झिक केमिकल्स आहे, म्हणजे किमोथेरपी आहे, ते आपल्या प्रत्येक सेलमध्ये गेलेलं असतं. तसं ते ब्रेनच्या पण सेलमध्ये गेलेलं असतं. म्हणजे फुल ऑन आपण हाय असतो. अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित आपण विचार नाही करू शकत, एखादा निर्णय घेऊ शकत नाही. असं एक वेगळ्या प्रकारची अशी आपल्याला धुंदी असते. अशा वेळेस जर आपण उश्वास जे म्हणतात म्हणजे दीर्घ श्वास सोडणं हे जर केलं तर हा किमो फॉग कमी व्हायला मदत होते. तर आता आपण बघूया आसनाबद्दल. योगासनं म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारची शरीराची हालचाल आणि ती पण शांतपणे आणि श्वासोश्वास घेता घेता करणं. मी बघितले काही जण योगासनं करतात तर त्यांनी श्वास रोखून धरतात. नाही, योगासनामध्ये आसन करत करत योग्य प्रकारे कसं श्वासोश्वास घ्यायचा ते महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मोस्टली स्ट्रेचिंग असते. त्यामुळं त्या मसलचं तर काम होतंच होतं. पण सोबत आपल्या शरीरामध्ये जे अवयव असतात, जसं ब्रेन आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहेत, किडनी आहेत, लिव्हर आहेत, ह्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा परिणाम होत असतो. म्हणजे हे सगळं एक कॉम्बो आहे, ज्याच्यामुळं आपलं मसल्स वगैरे तर तयारच होतात, आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते, आपला स्टॅमिना वाढतो. आपल्या शरीरामधले जे सगळे अवयव आहेत ते चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. आणि हा फायदा कॅन्सर पेशंटला होऊ शकतो की त्यांची इम्युनिटी वाढू शकते. कारण कॅन्सर पेशंटमध्ये इम्युनिटी कमी असते, किमोथेरपीमुळं पण इम्युनिटी कमी झालेली असते. तर ही इम्युनिटी वाढवण्यासाठी कॅन्सर पेशंटला योगासनं केल्यानंतर मदत मिळू शकते. कॅन्सरमध्ये जो फटीग असतो, एक थकवा असतो, एक पेन असतं, म्हणजे खूप मसल्समध्ये आपल्या स्नायूमध्ये जिकडे तिकडे असं पेन असतं, पायामध्ये खूप गोळे वगैरे येतात. अशा वेळी जर एक प्रॉपर स्ट्रेचिंग करून जर आपण योगासनं करू शकत असलो तर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतो आणि हा जो थकवा असतो किंवा पेन असतं, जे वेदना असतात, ते कमी व्हायला मदत होते. आपण जेव्हा योगासनं करतो ऑफकोर्स आपल्या शरीराची हालचाल होते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, आपल्याला भूक चांगली लागते, जेवण चांगलं पचायला लागतं आणि प्लस आपल्याला झोप पण चांगली येते. म्हणजे कॅन्सर पेशंटमध्ये झोप कमी येण्याचे खूप प्रमाण असतं. एकतर एक काळजी, चिंता पण असते आणि त्याच्यानंतर दिवसभर झोपलेले असतात, त्यामुळे रात्री झोपेची समस्या त्यांना जाणवत असते. पण योगासनं केल्यामुळं माइंड, बॉडी दोन्ही रिलॅक्स होऊन जातात आणि एक छानशी झोप आपल्याला येते. सुरुवातीला होऊ शकतं, सर्जरी झाल्यानंतर योगासने कॉन्ट्राइंडिकेशन असतात. मग किमान 3 महिने तरी योगासने करता येत नाहीत किंवा किमो रेडिएशन थेरपी झाल्यानंतर 5-6 दिवस आपल्याला शक्य नसतं आसनं करणं. पण जेव्हा हळूहळू जो फटीग, अशक्तपणा कमी व्हायला लागतो, तेव्हा तुम्ही छोटे-छोटे स्ट्रेचिंगपासून चालू करा. म्हणजे तुम्ही असं बेडवर बसून, चेअरवर जसं मी आता बसली आहे तसं बसून तुम्ही छोटे-छोटे स्ट्रेचिंग करा. म्हणजे हात
बोटाचे स्ट्रेचिंग करा, हाताचे स्ट्रेचिंग करा, आपल्या शोल्डरचे स्ट्रेचिंग करा, आपल्या मानेचे स्ट्रेचिंग करा, आपल्या हाताचे असे स्ट्रेचिंग करू शकता. हे छोटे छोटे स्ट्रेचिंगसुद्धा तुम्हाला खूप आराम देता येईल. म्हणजे जे नेक स्टिफनेस असतो किंवा कंबर पाठ दुखणी असते ते सगळे कमी व्हायला लागते. मी आता बसलेली आहे त्यामुळे पायाचं मी तुम्हाला दाखवू शकत नाही. हां, योगासनं किंवा स्ट्रेचिंग केल्यामुळं अजून एक फायदा असा होतो की किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट असतात त्याच्यामध्ये न्यूरोपॅथी हा एक साईड इफेक्ट आहे. म्हणजे आपल्या तळ हाताला आणि तळ पायाला मुंग्या येतात, बधीर होतं, हातापायामध्ये प्रिकिंग सेन्सेशन असतं. जेव्हा तुम्ही असं स्ट्रेचिंग करता तुम्हाला हे न्यूरोपॅथी पण कमी व्हायला खूप मदत होते. आणि जेव्हा तुम्हाला थोडंसं बरं वाटायला लागेल तेव्हा तुम्ही एखादा यूट्यूब व्हिडिओ किंवा तुम्ही क्लासेसला जाऊ शकत असेल तर तिथं जाऊन किंवा एखादा योगा एक्सपर्टला घरी बोलून छोटे छोटे योगासनं करून तुम्ही स्वतःचं हेल्थ मेंटेन करू शकता. इथं योगासनं म्हणण्यामध्ये मी असं सर्वांगासन, धनुरासन हे जेवढे काही अवघड किंवा ॲडव्हान्स स्टेजेसचे जे आसनं आहेत ते मी कधीच ॲडवाईज नाही करणार. मी तुम्हाला छोटे छोटे आणि ज्याच्यामध्ये स्ट्रेचिंग येतं, बॅलन्स येतं, असे आसनं तुम्हाला मी इथं ॲडवाईज करत आहे. कॅन्सरच्या प्रवासामध्ये तुम्ही सुरुवातीपासूनच हे छोटे छोटे एलिमेंट्स ॲड करत गेलात. थोडासा वेळ आपण मेडिटेशनला काढला, थोडासा वेळ आपण प्राणायाम केला, छोटे मोठे आसनं केले, खाण्यापिण्याचा व्यवस्थित काळजी घेतली, डाएट व्यवस्थित केलं, एखादी हॉबी परस्यू केली, थोडंफार एंटरटेनमेंट केलं. प्रत्येक दिवस तुमचा चांगला जाईल. तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहाल, मेंटली फिजिकली स्ट्रॉंग राहाल आणि ह्या कॅन्सरच्या प्रवासामधून आरामात बाहेर पडाल. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आलेलं आहे त्यांनी माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. त्यामुळं माझ्या पुढील चांगल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळतील. तोपर्यंत नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.